तर तुर्कीच्या मालावर बहिष्काराचा निर्णय घेणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शुभेच्छा दिल्यात। राष्ट्र प्रथम ही आपली सर्वांची भूमिका असली पाहिजे असं फडणवीसांनी म्हटलंय। पहलगामवरील हल्ला फक्त भारतावरच नव्हे तर तो मानवतेवर झालेला मोठा हल्ला होता। मानवतेच्या हल्लेखोरांना नाकारणारे आमचे व्यापारी अभिनंदनास प्राप्त आहेत असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। नेशन फर्स्ट ही भूमिका ज्या व्यापाऱ्यांनी स्वीकारली त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण हा केवळ भारतीयांवर हल्ला नव्हता। पहलगामला झालेला हल्ला हा मानवतेवर झालेला हल्ला होता आणि मानवतेच्या हल्लेखोरांना मदत करणाऱ्यांना नाकारणारे आमचे व्यापारी अभिनंदनास पात्र आहेत। त्यांनी काळजी करायची गरज नाही। पाकिस्तानात घुसून पाकिस्तान उद्ध्वस्त करणारा भारत आहे आणि आता तर न्यूयॉर्क टाइम्सने सॅटेलाइट इमेज सहित पाकिस्तानचं सत्य बाहेर काढलेलं आहे। भारताला नखही ते लावू शकले नाही, पण त्यांना कसं आम्ही उद्ध्वस्त केलं। त्यामुळे कोणाच्याही पोकळ धमक्यांना भीक घालण्याची आवश्यकता नाही आहे। सगळ्यांना आम्ही प्रोटेक्शन देऊ। तुर्कस्तानवरून जे काही सफरचंद असतील, मार्बल असतील, राजस्थानमध्ये पण मार्बलवर बहिष्कार घातला आहे, पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी सफरचंदावर घातला आहे। मी या सर्व व्यापाऱ्यांचं अभिनंदन करतो। हे खरं म्हणजे देशभक्तीचं लक्षण आहे, कारण तुर्कस्तानने पाकिस्तानला सपोर्ट केला आणि म्हणून अशा प्रकारे ज्या पाकिस्तानने आपल्या निरपराध लोकांचा बळी घेतला आणि एवढं मोठं सगळं जे काही आपल्या देशाच्या विरोधात त्यांनी कारस्थान केलं, त्यांना पाठिंबा देण्याचं पाप तुर्कस्तानने केलं। त्यामुळे तुर्कस्तानवर बायकॉट केला पाहिजे। त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही। आमची पोलीस यंत्रणा सक्षम आहे आणि हे जे देश बघतायत त्यांना कुठेही आत येऊ देणार नाही।